तर अस्सलाम वालेकुम. माझं नाव शाहरुख आणि मी कुवेतमध्ये एक AC टेक्निशियनचा जॉब करतो. तर आज फ्रायडे आहे आणि आम्ही फिरायला निघालो. तर माझा मित्र साहिल, अस्सलाम वालेकुम. तर हा एक दिल्लीमधून आहे. तर आम्ही दोघं एका कंपनीमध्ये जॉब करतो. हा ड्रायव्हरचा जॉब करतो. तर आज आम्ही दोघं फिरायला चाललो आहे. तर सिटीमध्ये चाललो आहे, कुवेत सिटीमध्ये. तर तुम्हाला आज दाखवीन मी की कुवेत सिटीमध्ये काय काय स्पेशल आहे, काय काय आहे. तर आता बघू शकता आम्ही आता गाडीमध्ये आहे. तर मिळूया, दाखवतो तुम्हाला काय काय आहे, कसं काय. तर आता आम्ही आहे रोड नंबर 30 वरती. हा आमचा हायवे आहे जो डायरेक्ट सिटीला जातो. तर बघू शकता इथे कसं काय आहे. तर आता मी सिटीमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय आहे, कसं आहे. इकडे सर्व KFC, डॉमिनोज वगैरे सर्व आहे. ही सर्व कुवेती लोकांची घरं आहेत इथे सर्व. या साईडला पण सर्व. इकडे कसं आहे, खास गोष्ट आहे की रोडच्या साईडूनच यांच्या कुवेती लोकांची घरं असतात. बाकी दुबईमध्ये असं नाही, दुबईमध्ये वेगळी सिस्टम आहे. इकडे अशी सिस्टम आहे की रोडच्या बाजूनेच कुवेती लोकांची घरं आहे. आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे. आम्ही दोघंच आहे, बाकी आमच्यासोबत कोणी नाही आहे. तर मिळूया आपण डायरेक्ट सिटीमध्ये. लगभग आपण सिटीमध्ये पोहोचलेलो आहे. तर बघू शकता इथे हे ब्रिज आहे, हा तिकडे जातो, 40 नंबरकडे जातो. आणि लगभग आपण सिटीमध्ये आता एंटरच करतोय. आता आपण लगभग सिटीमध्ये एंटर झालेलो आहे. तर बघू शकता ही सिटी आहे. तर हा एकदम टनल क्रॉस झाल्यानंतर त्या साईडला बघू शकता. हे समोर वेदर आता इथं फोगी आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच दिसणार नाही जवळचं. जवळपास आता आपण फक्त 2 मिनिटाच्या दूरीवरती आहे. 2 मिनिटं फक्त. हा जर टनल क्रॉस झाल्यानंतर आपण पोहोचणार आहोत. आता इकडे थंडी सुरू झाली, त्यामुळे आता हे वेदर बघा एकदम फोगी एकदम आहे, काहीच दिसत नाही. आता हे तर नॉर्मल आहे, पण ह्याच्यानंतर जेव्हा आता हे डिसेंबर एंड आणि जानेवारीमध्ये जे वेदर असतं ना, आता हा बाईकवाला आमच्या समोर चालला आहे, त्याच्यात थोडासा पुढून गाडी दिसत पण नाही, एवढं वेदर फोगी असतं. तर आता आम्ही एंटर होतोय. ही सिटी आहे, हे टावर आहेत मोठे मोठे. तर आम्ही आता कुवेत टावर जवळ पण जाऊन दाखवीन तुम्हाला की कसा दिसतो जवळून. मी पण लगभग 3 वर्षानंतर आता 3 वर्षानंतरच मी इकडे सिटीमध्ये जातोय. मी गेलो 4-5 वेळेला गेलोय, पण आता ह्याच्याबरोबर जातोय तर एकदम स्पेशली फिरायला जातोय. पहिल्यांदा मी जायचा तेव्हा कामासाठी जायचा, काम वगैरे करण्यासाठी. तर इतकं जवळून पाहिलेलं नव्हतं. आता मी जवळून पाहणार आहे, तर तुम्हाला पण दाखवीन की कसा दिसतो काय. सिटीमध्ये एंटर झालोय. तर बघू शकता इकडं स्टॉक मार्केटचं पण हे आहे. स्टॉक मार्केटचं म्हणून एक हे आहे. आणि तुम्हाला मी दाखवणार आहे, इकडे एक मस्जिद आहे, ती सर्वात मोठी मस्जिद आहे, ती ही आहे. मी आता त्याच्या बाहेर आहे, पण पहिला सर्वात फिरून येईन, त्यानंतर मी आतमध्ये जाऊन दाखवीन आतमध्ये किती मस्त दिसतं तो. तर आता आम्ही पोचलेलो आहोत सिटीमध्ये, मालियामध्ये. तर सी साईड आहे, तर इकडनं राईट साईडला सी साईड आहे, या साईडला आहे ते मॉल्स वगैरे आहेत. तर आता बघू शकता UP वाला आहे, पण याची राहण खाण एकदम टॉप लेवलची आहे. तर आता आम्ही चाललो आहे किल्ले बघायला. कोणता किल्ला आहे? इकडे सगळं पुराणे सामान आहे. ते सर्वात पहिलं तुम्हाला ते दाखवतो मी की काय काय आहे ते. आता आम्ही जिथे पोहोचलो ती एकदम स्पेशल जागा आहे. तर आता माझ्या पाठी आहे ते म्युझियम आहे. आणि हे बघू शकता, हे ही एम्बेसी आहे. आणि ह्या साईडला जे आहे ना समोर, इथे सर्व पुराणी ज्या वस्तू आहेत, तोफ, बंदूक वगैरे ह्या ज्या टायमिंगला इथे जेव्हा झालं होतं, काय म्हणतात ते, जंग झाली होती, त्या टायमिंगचे सर्व सामान आहे ते इथे ठेवलेलं आहे. मी गेलो होतो त्या म्युझियममध्ये जाण्यासाठी, पण ते आतमध्ये जायला देत नाही, कारण ते फॅमिली अलाउड करत आहे. नेक्स्ट टाईमला जेव्हा येईन तेव्हा मी दाखवीन तुम्हाला पूर्ण आतमध्ये कसं काय आहे.
तर आता आमच्या पाठी बघू शकता तर बीच आहे. तर आम्ही आता बीचवर जातो. तुम्हाला बीचवरचं दाखवतो कसं काय. आम्ही मालिया बीचवरती आलो. बघू शकता की इथं किती लोक बसलेले आहेत. इथं आल्यावरती मला एकच आठवण आली, ते पण मुंबईची जुहू बीचची. तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे इथे. इथे सर्व एन्जॉय करायला येतात. फ्रायडेचा एकच दिवस भेटतो सर्वांना. सगळे लोक इथे एन्जॉय करायला आले. हा समुद्र आहे. इकडं जेवढे पण लोक आहेत ना, फिरायला आलेत ना, तर त्या लोकांच्या सर्वांच्या मनामध्ये एकच ही गोष्ट आहे की एकच दिवस भेटतो. कारण की कामाची इकडे स्ट्रेस खूप असतो आणि काही लोकांचं सर्वांचं काम ऑफिसचं नाही, इकडे लेबर लोक जास्त आहे. इकडं स्ट्रेस आपला कमी करण्यासाठी सी साईडला येतात. तर तुम्ही लोक पण निघा, बाहेर फिरा. तुमचा पण स्ट्रेस काही असेल. काही लोक घराच्या बाहेर पडत नाहीत फिरायला. आता ती तुम्हा लोकांना ती बोट दिसते की नाही दिसते माहिती नाही, पण मी कॅमेरामध्ये जेवढा माझा फोकस होतोय तो करायचा प्रयत्न करतो. ही एक रेंट तुम्ही देऊन त्यातून फिरू शकता. तर आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत की बाबा त्याच्यामध्ये फिरावं. तर बस आपण इथून बाहेरून एन्जॉय करायचा. सगळे बसलेत बाहेरच, तसं आपण पण बसायचं आणि मजा करायची. सगळे लोक इथे एन्जॉय करायला आलेले आहेत. तर इथं पब्लिक आता सुरू झालं आहे. कारण की आता वाजलेत 4 वाजलेत आणि 5:30पर्यंत अंधार होऊन जातो. त्यामुळे पब्लिक आज लवकर आलेली आहे. मालिया बीच आमचा फिरून झाला आहे. खूप आम्ही फिरलो मालिया बीचमध्ये. आता आम्ही जातो किधर जाणे का अभी दुसऱ्या जगा मुबारकिया म्हणून. तिथे काय आहे उधर मुबारकिया में क्या आहे बता. मुबारकिया में गोल्ड मार्केट आहे. गोल्ड मार्केट आहे. तर आम्ही आता इथून निघतोय. गोल्ड मार्केट आहे. पुराणी गोल्ड मार्केट आहे. गोल्डची प्राईस काय आहे ती मी तुम्हाला सर्व. आम्ही गोल्ड मार्केटकडे चाललो आहे आणि रस्त्यामध्ये काहीतरी दाखवतो तुम्हाला. ते बघा, हे सगळ्या ॲक्सिडेंट झालेल्या गाड्या आहेत. ह्या गाड्या हे लोकांनी इथून हलवलं नाही काय नाही त्याच्याबद्दल कारण आहे. कारण की हा हायवे आहे. या हायवेवरती जाणं येणाऱ्या लोकांना दिसलं पाहिजे की तुम्ही ओव्हर स्पीडमध्ये जाता तर हे तुमचे हाल होतात. तर इकडे गाड्या अशाच ठेवलेल्या असतात. आता मी कुवेतच्या एकदम सर्वात बिझी एरियामध्ये आलो. बघू शकता हा जो ब्रिज आहे ना सर्वात बिझी आहे. तर एकदम आल्यानंतर अशी दादरमध्ये आल्यासारखं असं वाटायला लागलं. कारण की हे पूर्ण मार्केट बस वगैरे दादरमध्ये पण अशीच बिझी लाईन असते सर्व. आणि इकडे भरपूर पब्लिक आहे. फ्रायडे आहे. भूक आणि खायला आलो होतो एका हॉटेलमध्ये. बघू किती गर्दी आहे. आता मी आलो शूज मार्केट वगैरे. इथं सर्व मार्केट आहे मोठं आहे शूज वगैरे. आणि इथं एकदम प्राईस आहे ना सर्वात कमी आहे. हे कितने का 4 KD म्हणजे इंडियाचे झाले 800-900 रुपये जातात. बघू शकतो इथं गर्दी पण किती भरपूर आहे. आता आम्ही चाललो आहे. तर गेलो होतो रस्त्यामध्ये एक क्लॉथ मार्केट वगैरे होतं. तिथे कपडे शूज वगैरे स्वस्त भेटतात. तर यांनी लास्ट टाईम घेतलं होतं तर मला सजेस्ट केलं होतं की बघ तिथं का तुला काय आवडतं आहे का. तर आता सध्या काही घ्यायचं नाही कारण की आता जायला अजून 2-3 महिन्यात त्या टायमिंगला येईन आणि घेईन. त्या टायमिंगला तुम्हाला दाखवीन काय रेट आहे काय आहे. आणि आता इकडे रस्ता आम्ही क्रॉस करतो आहे आणि इकडे रस्ता क्रॉस करायला ही झेब्रा क्रॉसिंग असते. तर आता मी रस्ता क्रॉस करतो आहे. काहीतरी दाखवायचं होतं. मी ॲक्च्युअलमध्ये कुठं आहे तुम्ही पण ओळखू शकत नाहीत. बघा हा पूर्ण एकदम असं फील देतो हा एरिया की तुम्ही एकदम आउट ऑफ कंट्रीमध्ये आहे एकदम. तर आता हे माझ्या पाठचं तुम्ही बघू शकता. म्हणजे आलिशान हॉटेल नाही आहे ते एक हायपर मार्केट आहे. लुलू हायपर मार्केट आहे. आणि आता आपण निघालो खालती इथं आहे नीचे. तर आता आम्ही एक्झॅक्ट सेंटरमध्ये आहोत सिटीच्या.
तर हे बघून असं वाटेल की एक 5 स्टार हॉटेल आहे, पण हे हॉटेल नाही, एक हायपर मार्केट आहे. आता मी एक एरियामध्ये आलो आहे, तो एकदम चांगला आहे, एकदम बघायला तुम्ही असं तुम्हाला एकदम असं वाटेल पॅरिस वगैरेमध्ये आलेलं आहे. ते इकडे सर्व कुवैती लोकांचे सामान विकतात आणि एन्जॉयमेंटसाठी वगैरे इकडे. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية. आता इथे आम्ही आलो आहे ना फिरायला, तर इथे पूर्ण हे कुवैती लोकांचे स्टॉल वगैरे आहेत. इथे सर्व सामान भेटतं, बघू शकता तुम्ही. सर्व हे एन्जॉय करण्यासाठी हे सर्व आहे. फ्रायडेच्या दिवशी हे सर्व जास्त करून असतं. हे बघू शकता ऊद आहे, हे परफ्युम्स वगैरे सर्व एकदम फाउंटन आहे. इकडे एन्जॉयमेंट असते फ्रायडेच्या दिवशी. चला आगे. دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هيل خليك شديد عطني رقصة الفريسة زيد عليها شوي عندي بيزة. आता आम्ही इथं होतो, तर इथे फुटबॉलची मॅच चालू आहे. स्टेडियम म्हणजे असं नाही आहे, स्क्रीन लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे सगळे कुवैती लोक इथं बघतायत आणि इथं इराक अँड जॉर्डनची मॅच चालू आहे. इथे फ्रायडेच्या दिवशी भरपूर एन्जॉयमेंट होते. कुवैतमध्ये सर्वात फेमस ही UP कचोरीवाला. तर गर्दी बघा तुम्ही. आता मी ह्या 2 कचोरी आणायला मला 15 ते 20 मिनटं लागली. गोल्डच्या मार्केटमध्ये आलो आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे सगळं गोल्ड मार्केट आहे. गोल्ड अँड डायमंड्स आहे, हे सगळे डायमंड्स आहेत. तर इथं गोल्ड सस्ता नाही आहे, सर्व महागच आहे गोल्ड. जेवढं आपल्या इंडियामध्ये जेवढं आहे तेवढंच आहे. आता आम्ही गोल्डची प्राईज विचारली इथे, तर 1 ग्रामची प्राईज आहे 42 KD 700 फिल्स, म्हणजे इंडियन कमीत कमी 11-12 हजार रुपये होतात. तर आता हा व्लॉग आम्ही इथंच संपवतो. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती जाऊन काहीतरी नवीन गोष्ट दाखवू.